बिग बॉस मराठी सीझन 6 लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स, कोणाचं इविक्शन होणार, केवढा फरक आलेला आहे कालपासून आजपर्यंत सगळं सांगतो. त्यापूर्वी चॅनलपर्यंत आला असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर कमेंट करा. बॅकग्राऊंड नॉईसला प्लीज 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 इग्नोर करा आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, इंस्टाग्रामवर फॉलो करून द्या. तर फटाफट सुरू करतो. टोटल 7 कंटेस्टंट नॉमिनेट आहे, जसं की तुम्हाला माहीतच असेल. काल नंबर 7वर होता संकेत, आज नंबर 7वर आहे रेवा. रेवा इविक्ट होणार का, हा खूप मोठा प्रश्न आहे. रेवा खूप चांगला गेम खेळते, पण चांगला गेम खेळण्याला काहीच नाही होत. बिग बॉसचा सपोर्ट पाहिजे आणि थोडे वोट पण पाहिजे. तर रेवा जाणार का ते मी नंतर तुम्हाला सांगतोच. त्यानंतर नंबर 6वर संकेत आहे, नंबर 5वर दीपाली आहे, नंबर 4वर सागर आहे. दीपाली आणि सागरला आणखी कमी वोट पण असले असते तरी त्यांचं इविक्शन नाही झालं असतं, मला असं वाटते. त्यानंतर नंबर 3वर प्रभू आहे, नंबर 2वर अनुश्री माने आहे, नंबर 1वर बिग बॉसचे फेवरेट राकेश बापट आहे. आता इविक्शन कोणाचं होणार, जसं की मी पहिले पण बोललेलो आहे की या सीझनमध्ये थोडं कठीण होत चाललेलं आहे की इविक्शन कोणाचं होणार हे सांगणं, कारण वोटच्या बेसवर तर इविक्शन होतच नाही आहे. एवढे इविक्शन झाले तुम्ही बघितलंच आहे. तर पण तरी मला एक नाव घ्यावंच लागेल. तर रेवा, प्रभू आणि संकेत या तिघापैकी कुणी जाऊ शकते. जास्त चान्सेस जाण्याचे रेवाचे आहे. प्रभू डेंजर झोनमध्ये असणार, संकेत असणार आणि दीपाली पण असू शकते. आता बघू काय होणार. माझ्या मते तर बिग बॉसने या वीकमध्ये सरळ नो इविक्शन केलं पाहिजे, कारण खूप वीक झाले आहे. बिग बॉसने धपाधप इविक्शन केलं आहे. या सीझनमध्ये एक पण वीकमध्ये नो इविक्शन नाही झालं आहे, बहुतेक मला आठवण नाही झालं आहे, पण असं मला वाटते. तर बिग बॉसने या वीकमध्ये नो इविक्शन केलं तरी बिग बॉसजवळ 2-3 वीक आहे, त्यामध्ये 5 जण बिग बॉसला काढायचे आहे. तर आरामात बिग बॉस 5 जण काढू शकतात, पण बिग बॉस नाही करणार. मला माहीत आहे काय होणार काय नाही होणार ते तर मला नाही वाटतं. तुम्हाला काय वाटते, कोणाचं इविक्शन होऊ शकतं कमेंट करून नक्की सांगा. मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.